घाटावर रेत जाळणे हा कोणता धर्म असं पण ते म्हणाले. कशावर? घाटावर. बघा त्यांचं इतकं मोठं भाषण आहे तर प्रत्येक मुद्द्यावर बोलता येणार नाही. पण राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणाविषयी म्हणजे असं म्हटलं जाते की त्यांचं कालचं भाषण हे सर्वसमावेशक होतं, ज्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या काय एकूण प्रकाराचा मुद्दा होता, नद्यांच्या असेल ना. बघा ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, एका पक्षाच्या प्रमुखानं त्यांच्या मेळाव्यात केलं ते भाषण आहे, ते करू द्या ना, काही हरकत नाही. त्या प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही विश्लेषण केलं पाहिजे असं काही नाही. कशा करता करावं. काल नरेंद्र मोदींचं भाषण झालं ना. काय ते म्हणे संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. हा त्याने शोध कुठून लावला? संघानं गुलामीच्या बेड्या तोडल्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता ना. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय याच्यावर त्यांनी एकदा आमच्याकडून ब्रीफिंग घेतलं पाहिजे सगळ्यांनी. गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे काय केलं संघाने हे स्पष्ट केलं पाहिजे. गुलामीच्या 150 वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता. काँग्रेस म्हणजे महात्मा गांधींपासून पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, सरदार पटेल, भगतसिंग, वीर सावरकर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक लढा झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या. त्यात मोदी म्हणतात त्यात तो संघ कधीच नव्हता आणि कुठेही नव्हता. लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही. तुम्ही लोकांना अंधभक्त करताय, भ्रमिष्ट करताय, वेडे करताय. हा देश एक दिवस जगामध्ये वेड्यांचा देश, खोटाड्यांचा देश म्हणून यादीमध्ये एखाद्या यायचं. राऊत साहेब